त्याची परिस्थिती जर पाहिली तर 2014 पासून 2019 पर्यंत बाजार कांद्याला होते. 18 पासून बाजार नाहीत. 18 पासून ते 24 पर्यंत त्यांना शेतकऱ्याला काहीच हे नाही. आता निर्यात बंदीमुळे बाजार कमी. गेल्या वर्षी या टायमाला निर्यात चालू होती तरी पण 100च्या आतमध्ये रेट होते. आज कमीत कमी 150 पावणे 200 पर्यंत रेट आहे. खर्च पण वाढत चाललाय ना. कांदा उत्पादनाला एकरी खर्च किती येतोय आता? पहिला किती येत होता, आता किती येतोय? त्याचा विचार सरकारने करायला पाहिजे. खत औषधांची किंवा मजुरीची तर शेतकऱ्याला काहीच हे नाही होत, परवडत नाही शेतीमध्ये. शेतकऱ्याची रोजंदारी देखील सुटत नाही. काय होईल वाटतं तुम्हाला? काय नाही आता ते नाही सांगू शकत आम्ही काय. मग कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी कधी 5 वर्षामध्ये कळसगाव तरी पाहिले का त्यांनी? कोणी? यांनी विख्यांनी. तो खासदार कोणताही असो, विखे असो, अन्य पक्षाचा असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो, त्या व्यक्तीला खासदार ज्यावेळेस होतो त्यावेळेस 900 ते